नमस्कार मित्रांनो, आज आपण महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने दिनांक 28 फेब्रुवारी 2026 रोजी काढलेल्या अतिशय महत्त्वाच्या शासन निर्णयाबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत। हा निर्णय प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण सर्वसाधारण घटकाअंतर्गत सन 2025 ते 2026 या आर्थिक वर्षासाठी निधी वितरित करण्यासंदर्भात आहे। ग्रामीण भागातील घरकुल बांधकामाला गती देण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या संयुक्त सहभागातून मोठ्या प्रमाणात निधी मंजूर करण्यात आला आहे आणि यामुळे राज्यातील अनेक लाभार्थ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे। या शासन निर्णयानुसार एकूण मंजूर करण्यात आलेला निधी अंदाजे 1111 कोटी 19,66,660 रुपये इतका आहे। या एकूण निधीपैकी केंद्र सरकारचा हिस्सा अंदाजे 630 कोटी 91,80,000 रुपये इतका आहे, तर राज्य सरकारचा हिस्सा अंदाजे 444 कोटी 47,86,660 रुपये इतका आहे। म्हणजेच केंद्र आणि राज्य सरकार मिळून ग्रामीण घरकुल योजनेसाठी मोठ्या प्रमाणावर आर्थिक तरतूद करत आहेत। हा निधी अर्थसंकल्पीय वितरण प्रणाली म्हणजेच बजेट डिस्ट्रीब्यूशन सिस्टीम अंतर्गत वितरित करण्यात येणार असून प्रधानमंत्री आवास योजना ही केंद्र पुरस्कृत योजना असल्यामुळे SNA स्पर्श प्रणालीचा वापर करण्यात येणार आहे। याचा अर्थ लाभार्थ्यांच्या खात्यात थेट DBT पद्धतीने रक्कम जमा केली जाईल। त्यामुळे मधील प्रशासकीय अडथळे किंवा विलंब कमी होण्यास मदत होईल आणि पारदर्शकतेत वाढ होईल। जर तुमचे नाव प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणच्या अधिकृत यादीत समाविष्ट असेल, तुमची कागदपत्र पूर्ण असतील आणि घरकुल मंजुरीची प्रक्रिया पूर्ण झालेली असेल, तर या मंजूर निधीतून पुढील हप्ते वितरित होण्याची शक्यता आहे। मात्र हा निधी सर्वसाधारण घटकांतर्गत मंजूर करण्यात आलेला असल्यामुळे संबंधित घटकातील पात्र लाभार्थ्यांनाच याचा लाभ मिळेल। त्यामुळे प्रत्येक लाभार्थ्यानं आपल्या अर्जाची स्थिती ग्रामपंचायत, पंचायत समिती किंवा संबंधित अधिकाऱ्यांकडे तपासून घ्यावी। हा निधी सन 2025 ते 2026 या आर्थिक वर्षासाठी मंजूर करण्यात आलेला असल्यामुळे आर्थिक वर्ष समाप्त होण्यापूर्वी निधी वितरणाच्या हालचाली वेगानं होण्याची शक्यता आहे। साधारणपणे आर्थिक वर्षाच्या अखेरीस निधी खर्च दाखवणं आवश्यक असते, त्यामुळे येत्या काही आठवड्यात लाभार्थ्यांच्या खात्यात रक्कम जमा होण्याची प्रक्रिया सुरू होऊ शकते। लाभार्थ्यांनी आपला आधार क्रमांक बँक खात्याशी जोडलेला आहे की नाही याची खात्री करून घ्यावी, बँक खात्याची माहिती अद्ययावत ठेवावी आणि ग्रामसेवक किंवा संबंधित कार्यालयाशी सातत्यानं संपर्क ठेवावा। SNA स्पर्श प्रणालीमध्ये माहिती अपूर्ण असल्यास तात्काळ दुरुस्ती करून घ्यावी। एकंदरीत पाहता महाराष्ट्रासाठी प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत अंदाजे 1111 कोटी रुपयांपेक्षा अधिक निधी मंजूर होणे ही ग्रामीण विकासासाठी सकारात्मक बाब आहे। यामुळे अपूर्ण घरकुल प्रकल्पांना चालना मिळेल, नवीन मंजुरींना गती मिळेल आणि पात्र लाभार्थ्यांना आर्थिक सहाय्य मिळण्याचा मार्ग मोकळा होईल। अधिकृत स्तरावरून पुढील अपडेट जाहीर होताच त्यानुसार हालचाली स्पष्ट होतील, परंतु सध्या तरी हा शासन निर्णय ग्रामीण भागासाठी महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे। मित्रांनो, अशीच शासन निर्णयांची अचूक आणि अधिकृत माहिती, योजनांचे अपडेट, हप्त्यांचे वितरण आणि महत्त्वाचे बदल सर्वात आधी जाणून घ्यायचे असतील तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण अधिकृत अपडेट येताच सर्वात आधी तुम्हाला माहिती देण्याचा आमचा प्रयत्न असतो। व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा आणि ही माहिती इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी शेअर करा। धन्यवाद।